हॅलो विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विश्वास आपल्या विश्वास अकॅडमी ठाणे या तुमच्या कुटुंबात तुमच्या परिवारात सहर्ष स्वागत करतो. बघा, भरपूर विद्यार्थ्यांनी सांगितलं होतं की सर आम्हाला वर्गाचे बघा याआधी आपण खूप सारे ट्रिक टाकलेले आहेत. ठीक आहे, आता ही कदाचित तुम्हाला माहिती असेल, पण कधी कधी आपण काय करतो याचा वापर करत नाहीये. आणि पोलीस भरतीला बघायला गेलं तर यावर तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे आता 2024 मध्ये. त्याच्या आधी आपण बेसिक प्रकार 4 प्रकारचे प्रश्न घेईल, चारही टाईप तुम्हाला समजून देईल. आणि तुम्ही बघितलं असेल थंबनेलवर तुम्हाला दिसत असेल की 1012चा वर्ग करा. 1012चा वर्ग किती मोठा येईल आणि किती वेळ लागेल हे तुमच्या पण लक्षात येतं. पण हे तोंडी तुम्ही काढू शकताय. काय करू शकताय? तोंडी. फक्त इथे तुमचं कॅल्क्युलेशन आहे. ठीक आहे, आता काही जणांनी तुम्हाला सांगितलं, आता तुम्हाला जर सांगितलं 1012चा वर्ग करा, मग तुम्ही काय असं करणार आहेत का? बघा, 2 मिनिटं. जसं तुम्हाला दिलं 1012 गुणिले 1012, मग असं याचं पहिले 2 गुणणार, मग 1 मग 0 मग 1 असं गुणाकार केलं तर आपल्याला काय होईल? वेळ लागणार आहे. तर मग याचा वापर न करता आपल्याला ट्रिकने लक्षात घ्यायचं आहे. बघा, आपलं ऍप्लिकेशन डाउनलोड केलं नसेल तर डाउनलोड करून घ्या. नवीन बॅचेस सुद्धा सुरू आहेत, लाईव्ह लेक्चर आहेत, अनलिमिटेड व्ह्यूज आहेत. ओके, आणि यामध्ये सर्व तुम्हाला बघा अंकगणिताची तुम्हाला फाउंडेशन बॅच म्हणतोय, एकदम बेसिक पासून सुरू आहे. मराठी व्याकरण फाउंडेशन पासून सुरू आहे, त्यानंतर बुद्धिमत्ता सुद्धा सुरू आहे. चालेल, तर बघा आज आपण जी ट्रिक जी आणलेली आहे ती ट्रिक काय आहे? 100 ते 1000च्या जवळपास असणाऱ्या संख्येचा वर्ग करण्याची ट्रिक काय आहे यावर आपण काय करणार आहे? चर्चा करणार आहे. ठीक आहे, बघा एकदम शांतपणे बघा, नॉर्मल व्हिडिओ बघा आणि थोडीशी याची प्रॅक्टिस करा. काय करा? प्रॅक्टिस करा. मी प्रॅक्टिससाठी तुम्हाला प्रश्न सुद्धा देणार आहे. बघा, याच्यामध्ये पहिला टाईप आपण बघणार आहे, प्रकार क्रमांक 1. तो काय आहे? 100 पेक्षा मोठी संख्या असलेल्या संख्येचा वर्ग करा. म्हणजे 100 ला आपण काय करणार आहे? पाया म्हणणार. आता बघा, जर मोठी संख्या असेल, मोठी संख्या असेल मोठी, तर त्यामध्ये काय करा? प्लस करा. तेवढेच काय करा? प्लस करा. मोठी संख्या जर असेल, मोठी संख्या, तर तेवढ्याच काय करा? प्लस करा. जसं कन्सेप्ट लक्षात घ्या. कन्सेप्ट काय आहे? कन्सेप्ट काय सांगते? समजा आपल्याला दिला असेल 105चा वर्ग, 105चा वर्ग करा. मग याला लिहिताना कसं करावं लागेल आपल्याला? बघा, 105 प्लस काय करावं लागेल? 5 करावं लागेल. म्हणजे हे किती होईल? 110 होणार. म्हणजे जेवढे जास्त तेवढे काय करा? प्लस करा. जेवढे जास्त तेवढे काय करा? प्लस करा. ओके, मग पहिला प्रश्न आपण बघणार आहे, एवढंच लक्षात ठेवा. बघा, आपल्याला दिलं 103चा वर्ग. आता नॉर्मल काही विद्यार्थ्यांनी काय केलं असतं? 103 गुणिले 103 केलं असतं आणि याचा गुणाकार केला असता. बघा, 3 त्रिक 9, 3 शून्य 0, 3 एके 3, मग एक घर सोडलं असतं, 0 0 आणि 0. परत 2 घर सोडली असती, मग 3 एके 3, हे 0, 1 एके 1, मग हे 9 0, 3 3 6, हे 0 आणि 1 असा गुणाकार केला असता. आता गुणाकार आपला चांगला असेल तर ठीक आहे, परंतु बघा याला तोंडी काय करायचं? बघा, हे 103चा जो वर्ग दिलेला आहे याला आपल्याला काय आहे? 100 पाया मानायचा आहे. मग 100 जर पाया म्हणला तर याला मी असं लिहू शकतोय, बघा 103 आणि 100 पेक्षा कितीने जास्त आहे? 3 ने जास्त आहे. कितीने जास्त आहे? 3 ने जास्त आहे. मग 3 ने जास्त आहे, मग 103 मध्ये 3 मिळवलं तर किती होतात? 106 होतात. किती होतात? 106 होतात. आलं लक्षात? आता बघा, वर्ग संख्या म्हणलं, वर्ग संख्या, तर आपल्याला काय करायचे? शेवटच्या दोन घरांचा विचार करायचा. काय करायचे? शेवटच्या 2 घरांचा विचार करायचा. आता बघा, हे 100 पेक्षा कितीने जास्त आहे? 3 ने जास्त आहे. मग 103 मध्ये 3 प्लस केले किती झाले? 106 झाले. आता जेवढे जास्त आहेत, जेवढे जास्त आहेत त्याचा वर्ग करा. मला सांगा, 3चा वर्ग किती आला? 9 आला. पण आपल्याला शेवटी जे किती घरं मेंटेन करायचे? 2 घरं, म्हणून 3चा वर्ग किती लिहावं लागेल? 09 लिहावं लागेल. मग इथे लिहिलं मी 09, मग आपला 103चा वर्ग आला 10609 आलेला आहे का? तेवढाच वर्ग 10609. ओके, आता याची मी अजून दुसरी पद्धत, मी जेव्हा वर्ग शिकवतो तेव्हा असं सुद्धा सांगतो. 103चा वर्ग करायचा असेल तर मी काय करतो? इकडे 3 ठेवतो, इकडे 10 ठेवतो, इकडे 3 ठेवतो. 3चा वर्ग किती? 9, मग इथं 09. 10चा वर्ग किती? 100. इथे एक घर सोडला, खाली एक घर सोडून द्या. मग 10 गुणिले 3 गुणिले 2, बरोबर आहे? 10 त्रिक 30, 3 एके 3 60 आलं. इथं 60 प्लस करा, हे 9 0 6 10 असं सुद्धा करता येत. पण आपल्याला काय करायचे? तोंडी काढायचे. वर्ग करण्याच्या खूप साऱ्या पद्धती आहेत. आलं लक्षात? खूप साऱ्या पद्धती आहेत. ठीक आहे, असं सुद्धा तुम्ही करू. जशी ही मेथड 1, ही मेथड 2. ठीक आहे, आणि आज आपण जे बघत आहेत ही मेथड 3 आहे. मेथड 3 आहे. या पद्धतीने सुद्धा आपण करू शकते. आपल्याला हे शिकायचं आहे, 100च्या जवळपास असणाऱ्या संख्येचा वर्ग कसा केला जातो आणि 100च्या
पुढे असणाऱ्या संख्येचा किंवा 100 पेक्षा कमी असणाऱ्या संख्येचा वर्ग कसा केला जाईल. बघा पुढचा प्रश्न, 104 चा वर्ग. म्हणजे मला सांगा ही 100 पेक्षा कितीने जास्त आहे, 4 ने जास्त आहे. सर 4 ने जास्त आहे तर 4 ऍड केले तर किती झाले रे बाळा, 108 झाले. मग आपल्याला शेवटी किती करायचे, 2 घरं मेंटेन करायचे. मग किती, जेवढे जास्त आहे त्याचा वर्ग करा. 4 चा वर्ग किती आला, 4 चा वर्ग किती आला, 4 चा वर्ग येतो बाळा तुला माहित आहे, 4 चा वर्ग तुला माहिती किती आहे, 16 आहे. आता बघा या प्रश्नामध्ये काय झालं होतं, आपण इथे 0 का लिहिला, कारण 9 वर्ग आला होता, पण इथं ऑलरेडी 2 घरं आलेली आहेत, मग आपल्याला 0 टाकण्याची गरज आहे का, नाही. मग याचं उत्तर किती येणार आहे, याचं उत्तर येणार आहे 10 81 6. पुढे बघा, पुढचा आहे 109 चा वर्ग. मग 109 चा वर्ग जर मला करायचा आहे सर, तर हा 100 पेक्षा कितीने जास्त आहे, 9 ने जास्त आहे. मग 9 आणि 9 किती झाले, 18. म्हणजे याची जर आपण बेरीज केली तर हे किती झालं, 118 झालं. किती झालं, 118 झालं. सर आता मला काय, जेवढे जास्त आहे त्याचा वर्ग करा. 9 चा वर्ग किती आला, 81. आणि सर इथं मी 81 लिहिलं, मग याचं उत्तर काय आलं, 1188 काय आलं, 1188 हे काय आलं, त्याचं उत्तर आलेलं आहे 1188 हे त्याचं उत्तर आलेलं आहे. लक्षात. पुढचा प्रश्न बघा, जसं 114 आहे. सर 100 पेक्षा कितीने जास्त आहे, 14 ने जास्त आहे. मग 14 तेवढं त्याच्यामध्ये ऍड करा. सर ऍड केलं बघा, 4 ना 4 8, ठीक आहे, 1 आणि 1 2, आणि हा एक जसाच्या तसा किती झालं, 128 झाले. किती झालं, 128 झालेलं आहेत. लक्षात. आता सर मला शेवटी किती घरं मेंटेन करायचे, सर शेवटी मला 2 घरं मेंटेन करायचे. आता काय करायचं, जेवढे जास्त आहे त्याचा वर्ग करा. सर 14 चा वर्ग मला माहित आहे किती आहे, 196 आलेला आहे. किती आहे, 14 चा वर्ग किती आहे, 196. सर आता तुम्ही तर सांगितले इथं 2 घरं आहेत, पण इथं तर 3 आलं. आता याला कसं करावं लागतं बघा, 128 जसंच्या तसं लिहा, 128 जसंच्या तसं लिहा. आणि जर 3 घरं आली तर बघा ही शेवटची आहे तिथे 1 लिहा आणि इथं लिहा 196. आता यांची बेरीज करा, हे 96, हे 9 आणि हे 12, म्हणजे याचं उत्तर किती येणार आहे, 1299 किती येणार आहे, 1299 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. लक्षात. पुढचा प्रश्न बघा. आता हे पुढचा प्रश्न सोडवण्याच्या आधी मी तुम्हाला काही प्रश्न देतो, बरोबर आहे, तुम्हाला टाकायचा आहे. बघा 105 चा वर्ग तुम्ही मला कमेंट मध्ये टाकायचा आहे आणि इमानदारीने मनाने करा. ठीक आहे. 111 चा वर्ग, 111 चा वर्ग काय, मला सांगायचं आहे. 112 चा वर्ग काय येणार आहे, ठीक आहे. मला सांगायचं आहे 117 चा वर्ग काय येणार आहे, मला सांगायचं आहे 113 चा वर्ग काय येणार आहे, मला सांगायचं आहे 119 चा वर्ग काय येणार आहे. लक्षात. हे मला तुम्ही कमेंट मध्ये उत्तर द्यायची आहेत, हे तुमच्यासाठी आहे. चालेल. आपण दुसऱ्या टाईप कडे जाऊया. आता आपण 100 पेक्षा जास्त असणाऱ्या संख्येचा वर्ग कसा केला जातो यावर चर्चा केली. आता आपण बघणार आहे 100 पेक्षा लहान असणाऱ्या संख्येचा जर वर्ग करायचा असेल तर काय करायचं. बघा आता आपल्याला जर मोठी असेल तर आपण काय केलं, तेवढेच त्यामध्ये प्लस केलं. परंतु जर लहान असेल तर तेवढेच काय करा, त्यामधून काय करा, वजा करा. काय करा, वजा करा. बघा मोठी असेल तर तेवढेच प्लस करा आणि लहान असेल तर तेवढेच वजा करा. काय करा, वजा. हे 2 नियम आपल्याला माहिती पाहिजे 100च्या जवळपास असणारी संख्या. मग आपण बघूया, जसं आपल्याला दिला 98 चा वर्ग दिला, काय दिला, 98 चा वर्ग दिला असेल. आता याला पण खूप वेळ पद्धतीने करता येतो. काही जण काय करतील, 98 गुणिले 98 करतील, बरोबर आहे. आपल्याला असं करायचं नाही. आता मी याच्यामध्ये 2 पद्धती जी तुम्हाला सांगतोय, आता माझी वर्ग करण्याची पद्धत खूप जणांना माहित आहे, बरोबर. मी याचे 2 भाग पडतो, इकडे 9 लिहितो, इकडे 8 लिहितो. 8चा वर्ग 8 64, 2 घरं मिळतात. 9चा वर्ग 9 9 81, इथे एक घर सोडलं, खाली एक घर सोडून द्या, मग खाली एक घर सोडून दिलं की रे वा. आता यांचा गुणाकार 8 गुणिले 9 गुणिले 2, बरोबर आहे. बघा 8 9 72, 72 ची दुप्पट, 2 4 7 1 7 7 2 14, 144. किती आलं, 144. यांची काय करा, बेरीज करा.
हे झालं 4, 6 4 10, 4 1 4 5 6 आणि हे 9 किती आलं 9604 किती आलं 9604. मग सर आता आपण जी पद्धत बघत आहोत याची ट्रिक जी बघत आहोत 100 पेक्षा जवळ असणाऱ्या संख्येची ट्रिक. आता याला वेळ लागला का नाही ठीक आहे, पण ही पद्धत कोणताही वर्ग तुम्ही काढू शकता. आता जी आपण ट्रिक बघतोय ती फक्त 100च्या जवळपास असणारी किंवा 1000च्या जवळपास असणाऱ्या संख्येचा वर्ग. पण ट्रिक काय सांगते बघा, हे 100 पेक्षा कितीने कमी आहे 2 ने कमी आहे. मग या 98 बघा 98 100 पेक्षा कितीने, आता हे 98 मध्ये किती प्लस केल्यावर 100 होतील 2, म्हणजे 100 पेक्षा कितीने कमी आहे 2 ने कमी आहे. जेवढी कमी तेवढे वजा करा. मग 98 मधून 2 गेले किती आले 96, किती राहिले 96. वर्ग आहे म्हणून शेवटी 2 घरं मेंटेन करायची आहेत. मग आता मला सांगा किती कमी आहे 2, मग 2चा वर्ग केला, 2चा वर्ग किती येतो 4, पण आपल्याला 2 घरं पाहिजेत म्हणून 04 इथे लिहिलं 04, म्हणजे या प्रश्नाचं उत्तर किती येणार आहे 9604 आलेलं आहे 9604. जेवढे कमी तेवढे काय करायचे वजा करायचे. पुढचं उदाहरण बघा, जसं 97चा वर्ग. सर 97चा वर्ग करायचा आहे ठीक आहे, मग 97चा वर्ग मला सांगा हे 100 पेक्षा कितीने कमी आहे 3 ने कमी आहे. 100 पेक्षा कितीने कमी आहे 3 ने कमी आहे. सर 97 मधून 3 काढले किती राहिले 94, किती राहिले 94. सर इथे लिहिले 94. सर शेवटी 2 घरं मला काय करायची आहेत मेंटेन करायची आहेत. आलं लक्षात. आता सर किती कमी आहे 3 कमी आहे, मग 3चा वर्ग सर 3चा वर्ग 9, मग मी काय लिहिणार 09. सर इथे लिहिलं मी 09, म्हणजे 97चा वर्ग किती आलेला आहे 9409. किती आलेला आहे 9409 आलेला आहे. पुढचं बघा 92चा वर्ग. सर 92चा वर्ग सर 100 पेक्षा कितीने कमी आहे 8 ने, कितीने कमी आहे 8 ने कमी आहे. सर मग 92 मधून 8 वजा करायचं आहे. काय करायचे 92 मधून काय करायचे 8 वजा केले 84, नाही 84च होतात बघा ना, 84 आणि 8 बघा 8 9 10 11 12 चालेल किती झाले 92. मग 92 मधून जर आपण 8 वजा केले तर आपल्याला किती भेटतात 84 भेटतात. किती भेटतात तरी बाळा 84 भेटतात. मग 84 भेटला. आता जेवढे कमी आहे त्याचा वर्ग करा. 8 ने कमी, 8चा वर्ग किती 64. मग सर इथं लिहिलं मी 64, म्हणजे 92चा वर्ग किती आला माझा 84 64. किती आलेला आहे 84 64. एकदा करून बघू, बरोबर आहे की नाही, मी सांगितलेलं बरोबर आहे की नाही. जर तुला वाटत असेल तर तू बघू शकतोय. जसं हे कॅल्क्युलेटर आहे बरोबर आहे बघ, 92 गुणिले 92 किती आलं 84. दिसत नसेल तर पहा, आलं लक्षात बरोबर आहे 84 64. ठीक आहे, हा टेन्शन घेऊ नको, का क्रॉस चेक केलं पाहिजे. ठीक आहे 86चा वर्ग. सर थोडा अजून मोठे घे, 86चा वर्ग घेऊ. मला सांगा 86चा वर्ग करायचा आहे, मग 100 पेक्षा कितीने कमी आहे 86 4 90 आणि 10, म्हणजे किती कमी आहे 14 कमी आहे. किती कमी आहे 14 कमी आहे, याचा वर्ग. मग 86 मधून 14 वर 6 मधून 4 गेले 2, 7 मधून 1 गेला 8 मधून 1 गेला 2, मग 86 मधून 14 वजा केले किती राहिले 72. सर 14चा वर्ग आताच केला ना रे बाळा, 14चा वर्ग किती आला 196. किती आला 196. आता याच्यामध्ये प्लस करायचंय, मग प्लस करताना कसं लिहायचं, इथे लिहावं लागेल 196. बेरीज केली, हे 6 हे 9 हे 3 हे 7 किती आलं 73 96. किती आलेलं आहे 73 96 आलेलं आहे. बघा इकडं हे जे वर्ग केल्याच्या नंतर याच्यामध्ये ऍड करायचे, याच्यामधून वजा करू नका. चालेल, पुढे बघा. पुढचा आता 1000चा आहे, त्यासाठी तुम्हाला मी बघा काही प्रश्न देतो, तुम्ही मला याचं उत्तर टाकायचं आहे. जसं मी तुम्हाला दिलं, समजा सर 89चा वर्ग काय येईल मला कमेंट मध्ये करायचंय. सर 97चा झालेला आहे तरी पण टाका ना, 97चा वर्ग किती आहे. सर मला सांगा 99चा वर्ग किती आहे. ठीक आहे, आता 99ची ट्रिक सुद्धा देणार आहे. त्यानंतर सर अजून काही होमवर्क द्या. मला सांगा सर 83चा वर्ग कसा करणार. मला सांगा सर 79चा वर्ग कसा करणार. मला सांगा सर तुम्ही समजा मला सांगा 88चा वर्ग कसा करणार. ओके, याचं सर्वांचं उत्तर तुम्ही मला कमेंट मध्ये द्यायचं आहे. ओके, एवढं ठीक आहे, पुढे पण अजून देणार आहे. पुढे जाऊया. आता आपण 100च्या जवळपास असणाऱ्या 100 पेक्षा मोठ्या असणाऱ्या संख्या बघितल्या, 100 पेक्षा लहान असणाऱ्या संख्या बघितलेल्या आहेत. आता आपण 1000च्या जवळपास संख्या असणाऱ्या संख्येचा वर्ग कसा केला जातो यावर आपण चर्चा करणार आहे. आता इथं पण तेच आहे बघा, 1000 पेक्षा मोठी संख्या असेल, बघा 1000 पेक्षा मोठी संख्या असेल मोठी, तर काय करायचं जेवढे जास्त तेवढे काय करा प्लस करा, तेवढे काय करा प्लस करा.
मग जसं पहिलेच उदाहरण आपण घेऊ, जास्त वेळ न घालवता. पहिलं उदाहरण आहे बघा, 1002 चा वर्ग. पहिल्याच उदाहरणाला 1002 चा वर्ग. सर 1002 चा वर्ग करण्यासाठी मला कसं लिहावं लागेल? बघा 1002 मग 1000 पेक्षा कितीने जास्त आहे? 1000 पेक्षा 2 ने जास्त आहे. मग याच्यामध्ये 2 प्लस केले किती झाले? 1000 किती झाले? 4. आता बघा आपण किती घरं मेंटेन करीत होतो? 2 घरं मेंटेन करीत. आता किती घरं करावं लागतील? 3 घरं मेंटेन करावं लागतील. का? कारण लक्षात घ्या, बघा आपण बघत होतो 100, आपण बघत होतो 1000. बघा किती शून्य आहेत? 2 शून्य. किती शून्य आहेत? 3 शून्य. मग 1000 आले तर शेवटी आपल्याला किती घरं मेंटेन करावी लागतील? 3 घरं मेंटेन करावी लागतील. आता मला सांगा सर 1000 पेक्षा किती जास्त? 2 जास्त. मग 2 चा वर्ग करा. सर 2 चा वर्ग किती होतो? 4 होतो. 2 चा वर्ग 4 होतो, पण आपल्याला 3 घर मेंटेन करायचे म्हणून इथं 2दा 0 लिहिला आणि इथं 4 लिहिला. म्हणजे 1002 चा वर्ग. मला सांग 10 सेकंदच्या, जे तुला थंबनेलवर लिहिले 10 सेकंदाच्या आत उत्तर येतंय की नाही येत ते सांगायचं. लक्षात, आपण 1-2 सेकंद लिहायलाच 1-2 सेकंद, 10 सेकंदात उत्तर येते. 102 चा वर्ग करायचा, 1002 चा वर्ग करायचं किती जास्त? 2 ने जास्त. 1002 मध्ये 2 टाकले 4 झाले. सर 4 चा वर्ग 4. मग 2 शून्य ठेवा, 2 शून्य 4. मग झाला 1004 004. खरं. पुढचा बघा, समजा आपल्याला दिला 1003 चा वर्ग. सर याला कसं लिहू शकतो? 1003 आणि सर 1000 पेक्षा कितीने जास्त आहे? 3 ने जास्त आहे. मग 1000 मध्ये 3 टाकले तर किती झाले? सर 1006 झाले. सर शेवटी 3 घरं मेंटेन करायचे. सर कितीने जास्त आहे? 3 ने. मग 3 चा वर्ग करायचे. 3 चा वर्ग 9. 3 चा वर्ग 9. सर 2 घरं मेंटेन झाली पाहिजेत. मग याचं उत्तर किती आलं? 1006,009. पुढचं बघा, 1012 चा वर्ग. सर 1012 चा वर्ग करायचा आहे. सर कितीने जास्त आहे? 12 ने जास्त आहे. कितीने जास्त आहे? 12 ने जास्त आहे. मग समजा 12 ने जास्त आहे, 12 ऍड केले तर किती झालं? 1024. 1024. शेवटी किती घरं मेंटेन करायची? 3 घरं मेंटेन करायची. सर 3 घरं मेंटेन करायचे. इथं काय आहे? 12. सर 12 चा वर्ग किती आला? 144. ऑलरेडी 3 संख्या भेटलेल्या आहेत. मग यामध्ये 0 टाकण्याची गरज आहे का? नाहीये. मग याचं उत्तर किती येईल? 10, 24, 14, 4. किती येणार आहे? 10, 24, 14, 4. पुढचं उदाहरण बघा, काय म्हणतो? सर 1015 चा वर्ग करा. सर काय आहे? सोपं आहे. 1015 चा वर्ग करायचे. सर कितीने जास्त आहे? 1000 पेक्षा. सर 15 ने जास्त आहे. कितीने जास्त आहे? 15 ने जास्त आहे. सर 15 ने जास्त आहे, तर मग 1015 मध्ये 15 टाकले तर किती होणार आहे? 1030 होणार आहे. सर 3 घर मेंटेन करायचे. सर 15 चा वर्ग मला माहिती पाहिजे. सर 15 चा वर्ग माहित आहे 225 आहे. सर इथं मी 225 लिहिलं. माझं उत्तर सर आलेलं आहे 10, 30, 22, 5. किती आलेलं आहे? 10, 30, 22, 5. पुढे बघा. ओके, आता तुम्हाला काही उदाहरण देतो. ठीक आहे, तुम्हाला टाकायचं आहे बघा. सर 1007 चा वर्ग किती येणार आहे? 1007 चा. सर 1009 चा वर्ग किती येणार आहे? सर 1013 चा वर्ग किती येणार आहे? 1013 चा वर्ग किती येणार आहे? सर 1019 चा वर्ग किती येणार आहे? सर 1020 चा वर्ग किती येणार आहे? सर 1000, थोडं मोठं देऊ का? 1029 चा वर्ग किती येणार आहे? या सर्व वर्ग तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये धिंगाणा घालून टाकायचा आहे. ओके, आणि आता शेवटचा टाईप आहे तो म्हणजे 1000 पेक्षा लहान संख्या असेल तर. 1000 पेक्षा लहान संख्या असेल तर. बघा, लहान संख्या असेल 1000 पेक्षा लहान. लहान असेल लहान, तर जेवढी लहान लहान तेवढे वजा करा. तेवढे वजा, तेवढे काय करा? वजा करा. आणि जेवढी जास्त तेवढे काय करा? प्लस करा. ओके, मग पहिला प्रश्न आहे तुमच्या स्क्रीनच्या समोर, काय म्हणतो की सर 998 चा वर्ग करा. 998 चा वर्ग करायचे. सर 1000 पेक्षा किती कमी आहेत? 2 कमी आहेत. सर 1000 पेक्षा 2 कमी आहेत. मग 98 मधून 2 गेले 96. 996. सर शेवटी किती घर मेंटेन करायचे? सर शेवटी 3 घर मेंटेन करायचे. इथं किती कमी आहे? 2. सर 2 चा वर्ग किती आला? 4. म्हणजे मी काय लिहिणार? 004. इथं लिहिणार सर 004. म्हणजे 998 चा वर्ग किती आला? 996004. किती आला? 996004. येतंय का 10 सेकंदाच्या आत? तुम्ही स्वतः कमेंट मध्ये सांगायचं आहे. सर 995 चा वर्ग.
सर 995चा वर्ग करायचा आहे, वर्ग करायचा आहे सर, येईल का 10 सेकंदात? का नाही येणार बाळा? सर 1000 पेक्षा कितीने कमी आहे? ए ए ए ए 1000 पेक्षा कितीने कमी आहे? सर 5 ने कमी आहे. कितीने कमी आहे? 5 ने कमी आहे. कमी आहे म्हणून सर तेवढेच काय करा, त्यामधून कमी करा. 995 मधून 5 गेले, किती राहिले? 990 राहिले. सर 3 घर मेंटेन करायचे आहेत, 3 घर मेंटेन करायचे. सर कितीने कमी आहे? 5 ने कमी आहे. सर 5चा वर्ग किती येईल? इथं लिहावं लागेल मला 0.25. किती येणार आहे सर? 0.25 येणार आहे. म्हणजे याचं उत्तर किती येणार आहे? 995चा वर्ग 990025. 990025. पुढचं बघा सर 991चा वर्ग. सर 991चा वर्ग. सर 1000 पेक्षा कितीने कमी आहे? 9 ने कमी आहे. सर 9 ने कमी आहे. 991 मधून 9 गेले, 11 मधून 9 2 राहिले, 9 मधून 1 गेला 8. हे किती राहिले सर? 982. 982 राहिलेले आहेत. ओके, आता 982 आहेत सर, शेवटी किती घरं मेंटेन करावी लागतील? 1000च्या जवळपास आहे म्हणून 3 घरं मेंटेन करावी लागतील. मग सर 9चा वर्ग किती होतो? 9चा वर्ग किती होतो? सर 9चा वर्ग होतो 81. मग 81 ला मला काय लिहावं लागेल? 081. 0 काय लिहावं लागेल? 81 लिहावं लागेल. हा आला त्याचं उत्तर. 991चा वर्ग 98 20 81. किती आला? 98 20 81. एकदा आपण करून बघू, लक्षात करून बघू किती आहे बघा. 991 गुणिले 991, 98 20 81 आलं का रे? बघा 98 20 81 आलेलं आहे. ओके, हा आपल्याला कॅल्क्युलेटरची गरज नाहीये, पण तुमचा विश्वास पाहिजे. आलं लक्षात? ठीक आहे. बघा 979चा वर्ग. सर 979चा वर्ग करायचा आहे. सर 79 80 कितीने कमी आहे सर? 21 ने कमी आहे. कितीने कमी आहे? 21 ने कमी आहे. सर 9 मधून 1 गेला 8. सर 7 मधून 2 गेले 5. आणि सर 9 जसंच्या तसं. सर मला सांगा 779 मधून 21 गेले, किती राहिले? 958 राहिलेला आहे. सर मला काय करायचं आहे? सर मला 21चा वर्ग करायचा आहे. 21चा वर्ग करायचा आहे. सर 21चा वर्ग किती येतोय? सर 21चा वर्ग 441 येतो. सर किती येतो? 441. आणि सर मी इथं लिहिलं 441 लिहिलेलं आहे. सर हे आलं तुमचं 979चा वर्ग 95 84 41. 94 85 सॉरी 94 95 84 41 हे तुमचं वर्ग आलेलं आहे. लक्षात? ठीक आहे. आणि आता तुम्हाला तुमच्या पोलीस भरतीला आलेला प्रश्न, नागपूर शहर पोलीस 2024 ला आलेला प्रश्न, 999चा वर्ग मायनस 998चा वर्ग. आता याला फॉर्म्युला पण आहे, पण फॉर्म्युला लक्षात राहतो का? राहत नाही. मला सांगा, आताच तुम्हाला ट्रिक सांगितली. सर हे 1000 पेक्षा कितीने कमी आहे? सर हे 1000 पेक्षा 1 ने कमी आहे. कितीने कमी आहे? 1 ने कमी आहे. मग 998 मधून 1 वजा केलं, किती राहील? 999 मधून 1 वजा केलं, किती राहिलं? 998. सर 1 ने कमी आहे, मग 1चा वर्ग किती होतो? 1चा वर्ग किती होतो? 1च होतो, पण 3 घर मेंटेन करायचे आहेत. मग 001 हे काय आलं माझं? 999चा वर्ग. सर 998चा वर्ग करायचा आहे. सर कितीने कमी आहे? 2 ने कमी आहे. कितीने कमी आहे? 2 ने कमी आहे. सर 98 मधून 2 गेले, किती आलं? 996 आलं. 996 आलं. सर 2चा वर्ग 4, म्हणजे इथं लिहावं लागेल 004. सर या दोघांमधला फरक घ्यायचे. सर या दोघांमधला फरक घ्यायचे. 11 मधून 4 7 राहिले. किती राहिले? 7. बघा एकक स्थानी 7 असलेला पर्याय फक्त पर्याय क्रमांक 3 हे आलं तुमचं उत्तर. 1 मधून 4 जात नाही, 11 मधून 4 गेले 7. बरोबर आहे? हातचा आला एक. त्यानंतर बघा 10 मधून 9 गेले, 10 मधून 1 गेला 9, परत 10 मधून 1 गेला 9, परत 8 मधून 7 गेले 1, 9 मधून 9 गेले 0, 9 मधून 9 गेले 0. हे आलं तुमचं उत्तर 1997 आलं तुमचं. आलं लक्षात? म्हणून ही ट्रिक दिलेली आहे, याची जास्तीत जास्त रिव्हिजन करा आणि तुमच्या प्रॅक्टिस मध्ये सामील करून घ्या. चालेल? असेच तुम्हाला जर बेसिक पासून गणित शिकायचं असेल तर विश्वास अकॅडमी ऍप डाउनलोड करा. आलं लक्षात? आपल्या ऍप मध्ये सर्व कोर्सेस दिलेले आहेत. तुम्हाला अंकगणिताची फाउंडेशन बॅच 0 पासून सुरुवात करायची असेल तर जवळजवळ यामध्ये 250+ व्हिडिओ आहेत. ठीक आहे? 250+ व्हिडिओ दिलेले आहेत. ठीक आहे? मराठी तुम्हाला डिटेल मध्ये दिलेली आहे, बुद्धिमत्ता तुम्हाला डिटेल मध्ये, तिन्ही विषय मी शिकवलेले आहेत, तुम्ही करू शकताय. चालेल?
आलं लक्षात? ट्रिक कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. अजून कोणती ट्रिक पाहिजे मला कमेंटमध्ये नक्की सांगत राहा. आज थांबूया, आजच्यासाठी एवढंच. जय हिंद, बाय, टेक केअर, विश ऑल द बेस्ट अँड लव्ह यू गाईज. गुड नाईट.